तर मित्रांनो MPSC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी जो आरोग्य विभागाचा गट क संवर्गाचा पेपर झाला आहे त्यात सेकंड शिफ्टमध्ये झालेल्या कनिष्ठ लेखिक या पदासाठीच्या पेपरची अपेक्षित उत्तरे व त्याचे स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया। आपला पहिला प्रश्न आहे, पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे? ऑप्शन आहे भाव कर्तृक क्रियापद, संयुक्त क्रियापद, उभयविध क्रियापद आणि यापैकी नाही। तर बघा या वाक्यामध्ये आपण उजाडणारे काय असा जर प्रश्न विचारला तर त्याचे निश्चित असे उत्तर आपल्याला इथे मिळत नाही, म्हणजेच या वाक्यामध्ये स्वतंत्र असा कर्ता नाही आहे। उजाडले या क्रियापदाचा जो भाव आहे तो त्या वाक्यातील कर्ता आहे, त्यामुळे उजाडले हे जे क्रियापद आहे हे भाव कर्तृक क्रियापद आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे ऑप्शन नंबर ए हे याचा करेक्ट आन्सर राहील। त्यानंतर पुढला प्रश्न पाहू, तिळपापड होणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा। ऑप्शन आहे तोंडसुख घेणे, तोल सुटणे, थैथयाट करणे आणि तोंड सुटणे। तर बघा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अत्यंत संतापणे आणि थैथयाट करणे याचा सुद्धा अर्थ सेम होतो, त्यामुळे ऑप्शन नंबर सी जे आहे हे याचं इथे करेक्ट आन्सर राहील। त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया, पुढील शब्दामधून उपसर्ग ओळखा। ऑप्शन आहे यथा, इक, दार आणि वान। तर बघा यापैकी इक, दार आणि वान हे जे शब्द आहे हे प्रत्यय आहे, यापासून प्रत्यय घटित शब्द बनतात, जसे की पाईक, नाईक, दारपासून सरदार, फौजदार, रुबाबदार या प्रकारचे शब्द। त्यानंतर वानपासून धनवान, गुणवान, तर असे हे प्रत्यय घटित शब्द बनतात। तर यथा हा जो शब्द आहे हा उपसर्ग आहे, यापासून उपसर्ग घटित शब्द बनतात, जसे की यथावकाश, यथाशक्ती या प्रकारचे शब्द यथा या उपसर्गापासून बनतात। त्यामुळे ऑप्शन नंबर ए जे आहे इथे करेक्ट आन्सर राहील। त्यानंतर पुढला प्रश्न पाहू, वाक्यातील कर्ता ओळखा, त्याला जरा गंमत वाटली। या वाक्यामध्ये कर्ता ओळखण्यासाठी आपण जर प्रश्न विचारला की वाटणारी काय, तर गंमत हे उत्तर येतं, त्यामुळे या वाक्याचा कर्ता जो आहे तो गंमत असेल, त्याला हा या वाक्यातील कर्ता नव्हे। त्यानंतर पुढला प्रश्न पाहू, प्रयोग ओळखा, तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य होय। कर्तरी प्रयोग, भाव्य प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि संकीर्ण प्रयोग। तर बघा प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला वाक्याचं जे क्रियापद आहे हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं हे आपल्याला पाहावं लागतं। त्यामुळे सर्वप्रथम आपण इथे कर्त्याचे लिंगवचन बदलून पाहूया। तर तो या कर्त्याच्या जागी आपण जर स्त्रीलिंगी कर्ता ठेवला, ती हा जर कर्ता इथे ठेवला तर काय होईल वाक्य, ती बैल बांधते, म्हणजे बांधतो या हे क्रियापद बांधते असं बदललेलं आहे। त्यानंतर कर्त्याच्या जागी आपण अनेकपत्नी जर कर्ता इथे ठेवला, तोच्या जागी आपण त्यांनी असा कर्ता जर इथे ठेवला, त्यांनी बैल बांधला असे ते वाक्य होईल, म्हणजे क्रियापद हे कर्त्यानुसार इथे बदलत आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा जो प्रयोग आहे हा कुठला प्रयोग आहे, तर तो कर्तरी प्रयोग आहे। ऑप्शन नंबर ए जे आहे याचा इथे करेक्ट आन्सर राहील। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला रिकामी जागा म्हणतात। ऑप्शन आहे विशेषण, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषण। तर बघा नामाच्या आधी नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण, ऑप्शन नंबर ए। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, तो निजत असेल या वाक्यातील काळ ओळखा। तर बघा तो निजत असेल या वाक्यामधील जो काळ आहे तो आहे चालू भविष्यकाळ, आणि आपल्याला ऑप्शन कोणते दिले आहे याच्यामध्ये, तर दिले आपल्याला भूत भविष्यकाळ, वर्तमान भविष्यकाळ, भविष्यकाळ आणि यापैकी एकही नाही। तर बघा वर्तमान भविष्यकाळ यालाच आपण चालू भविष्यकाळ असं सुद्धा म्हणू शकतो, त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे याचा इथे करेक्ट आन्सर राहील। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा। ऑप्शन दिले आपल्याला शक्य कर्मणी, पुरुष कर्मणी, कर्मकर्तरी आणि भावकर्तरी। तर बघा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला हा जो प्रयोग आहे हा आहे कर्मकर्तरी प्रयोग। ऑप्शन नंबर सी जे आहे याचं करेक्ट आन्सर राहील। इंग्रजीमध्ये याला पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात। त्यानंतर पुढला प्रश्न पाहू, अलंकार ओळखा, मरणात खरोखर जग जगते। ऑप्शन आहे दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार आणि सार अलंकार। तर बघा वाक्यामध्ये काय म्हटलं आहे, मरणात खरोखर जग जगते, म्हणजे मरणार पण म्हटलं आहे आणि जगते पण म्हटलं आहे। आता माणूस मेल्यावर जगणार कसा, म्हणजेच काय इथे की दोन गोष्टींचा विरोधाभास इथे आपल्याला दिसतो, म्हणजे मरणार पण म्हटलं आहे आणि जगणार पण म्हटलं आहे। त्यामुळे इथे कोणता अलंकार होईल मग, तर इथे होईल विरोधाभास अलंकार। ऑप्शन नंबर बी जे आहे ते इथे करेक्ट आन्सर राहील। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अलंकार ओळखा, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू काही कर्दनकाळ भासत होता। ऑप्शन आहे उपमा अलंकार, श्लेष अलंकार,
रूपक अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार. बघा, जेव्हा दोन गोष्टींची तुलना केली जाते आणि पहिली गोष्ट ही जणू काही दुसरीच गोष्ट आहे असं जेव्हा जिथे सांगितलं जातं, म्हणजे उपमेय हे जणू काही उपमानच आहे असं जेव्हा तिथे सांगितलं जातं, तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर डी जे आहे हे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न पाहू. पुढला प्रश्न आहे, पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. बघा, याचे जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर बी. कारण की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे म्हणणे जसेच्या तसे सांगत असतो तेव्हा आपण ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहित असतो आणि हो इथे उद्गार आहे त्यामुळे त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, कबुतराचे पारव्याचे रिकामी जागा. ऑप्शन आहे भूतकार, घुमणे, कावकाव आणि चिवचिव. बघा, कबुतराच्या ओरडण्याला काय म्हणतात असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर कबुतराच्या ओरडण्याला म्हणतात घुमणे. ऑप्शन नंबर बी. पुढला प्रश्न आहे, पुली शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा. उपडी. तर उपडी या शब्दाचा अर्थ होतो झरा. त्यामुळे ऑप्शन नंबर ए जे आहे याचे करेक्ट आन्सर राहील, जमिनीतून पाझरून निघणारा झरा. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. ऑप्शन आहे दोन व्यक्तींमधील रुबाब, दोन नद्यांमधील जागा, दोन व्यक्तींमधील हेवेदावे, दोन घटकांमधील आदान प्रदान. तर बघा, दुआबचा अर्थ होतो दोन नद्यांमधील जो त्रिभुज प्रदेश असतो त्याला दुआब असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, म्हणीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खान तशी माती, आईबापांप्रमाणे मुले. हे बरोबर आहे. त्यानंतर गरजेल तो पडेल काय, बडबड करण्याच्या हातून काही कार्य होत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. गर्वाचे घर खाली, गरिष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते. हे सुद्धा बरोबर आहे. घरोघरी मातीच्या चुली, सर्व चुली सारख्याच असतात. हे मात्र इथे चुकीचं आहे, कारण की घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ होतो की घरोघरी सारखीच परिस्थिती असते किंवा कुठेही गेलं तरी मनुष्य स्वभाव हा सारखाच असतो, या अर्थाची ती म्हण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी जे आहे हे या प्रश्नाचं इथे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलका देत होता. म्हणतात ना, पालत्या घड्यावर पाणी, गाढवाला गुळाची चव काय, पिकते तेथे विकत नाही, दुष्काळात 13वा महिना. बघा, मित्राला काव्य गायन ऐकण्यासाठी नेले असतात, तो तिथे सारखा झोपत होता, म्हणजेच त्याला तिथे त्या काव्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गाढवाला गुळाची चव काय. ऑप्शन नंबर बी जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मुंगीहून साखर खाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. ऑप्शन आहे मुंग्यांना साखर द्यावी, मुंग्यांसारखे वागावे, साखर मुंग्या खातात, विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात. तर बघा, मुंगीहून साखर खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात. ऑप्शन नंबर डी जे आहे याचे इथे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, प्राचीन या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्ध शब्द होतो अर्वाचीन, म्हणजेच आधुनिक. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे आपला, चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. ऑप्शन आहे कानामागे टाकणे, केसाने गळा कापणे, कान लांब होणे आणि कलागती लावणे. तर बघा, कलागती लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो भांडण लावणे. पुढला प्रश्न आहे, गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले. अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडा. अद्दल घडणे, अंगावर शेकणे, अन्नावर वाढणे आणि अन्न करणे. तर बघा, नुकसान सोसावे लागणे या अर्थाची जी म्हण आहे ती आहे अंगावर शेकणे. ऑप्शन नंबर बी. पुढला प्रश्न आहे, तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता. आकाशातील तारे तोडून आणणे, वेड्यासारखे बोलणे, नवल करणे आणि खूप कष्ट करणे. तर तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो वेड्यासारखे बोलणे. ऑप्शन नंबर बी जे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न आहे, कवी व त्यांच्या कविता संग्रह यात योग्य जोडी कोणती. बा भ बोरकर, दूधसागर हे बरोबर आहे. पद्मा गोडे, स्वप्नजा हे सुद्धा बरोबर आहे. गल ठोकळ, मीठ भाकर हे सुद्धा बरोबर आहे. इंदिरा संत, हुंकार हे मात्र चूक आहे, कारण हुंकार ही जी कविता आहे ही पद्मा निकम यांची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी जे याचं करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न आहे,
शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे, त्यापैकी चुकीची जोडी निवडा. जगाच्या विनाशाची वेळ प्रलय हे बरोबर आहे. उजळण्यापूर्वीचा प्रहर रामप्रहर हे सुद्धा बरोबर आहे. बोलावणे नसता आलेला आमंत्रित हे मात्र इथे चूक आहे, कारण की बोलावणे नसता आलेल्याला आगंतुक म्हणतात, तर बोलावून आलेल्याला आमंत्रित म्हणतात. त्यानंतर हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न आहे, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? तर आमचा बाप आणि आम्ही हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र आहे. ऑप्शन नंबर ए. पुढला प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन वर्ड. कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस ॲट द मॉल. ऑप्शन आहे प्रिपोजिशन, ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि कंजक्शन. बघा ब्युटिफुल हा जो शब्द आहे ह्या ड्रेस या नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, त्यामुळं ब्युटिफुल हा जो शब्द आहे हा विशेषण आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की तो काय आहे, ब्युटिफुल हा हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न आहे, नो सुनर डिड आय ब्लँक्स द रूम ब्लँक्स द इंट्रुडर रन अवे. चूज द प्रॉपर वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स इन द अबाउट सेंटेन्स. तर बघा आपल्याला इथं नो सुनर दॅन यूज करायचे आहे, त्यामुळं देन हे दोन ऑप्शन तर इथे येणार नाही, हे दोन ऑप्शन इथे कटले. मग काय होईल इथे, तर याचे आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. नो सुनर डिड आय एंटर द रूम दॅन द इंट्रुडर रन अवे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. तर बघा आयदर ऑरने आपण एकवचनी आणि अनेकवचनी करता जोडू शकतो, आणि क्रियापद जे आहे हे दुसऱ्या कर्त्यानुसार घेतलं जातं. त्यानुसार यांनी देनुसार हॅव जे क्रियापद घेतलं आहे ते बरोबर आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे जे वाक्य आहे हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग इंटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेज इट इज अ फाईन डे. तर याचं इनडायरेक्ट कसं होईल, तर ते होईल ही सेड दॅट इट वॉज अ फाईन डे. ऑप्शन नंबर बी जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न आहे, इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग. विच ऑफ द ऑप्शन बेस्ट रिप्रेझेंट द एक्सक्लेमेटरी फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स. तर याचा एक्सक्लेमेटरी होईल व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट वॉज. ऑप्शन नंबर डी जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. अँटोनिम ऑफ ब्लंट. तर बघा ब्लंट या शब्दाचा अर्थ होतो बोथड, त्यामुळे याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होईल मग, तर शार्प. ऑप्शन नंबर सी जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. सिनोनिम्स ऑफ ॲब्जर. तर बघा ॲब्जर या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे, आणि यांनी ऑप्शनमध्ये इथे कुठेही असं योग्य एक ॲन्सर दिलेलं नाही आहे. इथे टू गिवच्या जागी टू गिव अप असं पाहिजे होतं. जर टू गिव अप असतं तर ऑप्शन नंबर ए जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहिलं असतं, त्यामुळे हा प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. तर इथे मस्क्युलाइन या शब्दाचं स्पेलिंग विचारलेलं आहे, तर ऑप्शन नंबर सीमध्ये मस्क्युलाइन या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग इथे दिलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉफ्ट सोप. तर बघा सॉफ्ट सोप या शब्दाचा अर्थ होतो खुशामत करणे, आणि जेंटल अर्गिंग या शब्दाचा सुद्धा सेम मिनिंग होतो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ॲटमॉस्फिअर या शब्दाचं आपल्याला इथे स्पेलिंग विचारलेलं आहे, तर ऑप्शन नंबर डीमध्ये ॲटमॉस्फिअरचं आपल्याला करेक्ट स्पेलिंग इथे दिलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, ही वॉज अ गुड स्विमर सो ही ब्लँक स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक. तर बघा आपल्याला माहिती आहे कूड या शब्दाचा वापर आपण भूतकाळातील क्षमतेसाठी करत असतो, आणि हे जे वाक्य आहे हे भूतकाळाचं आहे, त्यामुळे काय होईल इथे, ही वॉज अ गुड स्विमर सो ही कुड स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक. ऑप्शन नंबर ए जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे, रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली. चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राईब इन द क्लू. मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ कॅट क्रॉस युअर पाथ देन युअर वर्क विल नॉट बी डन. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह इन द थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिजनेबल. इट इज कॉल्ड ट्रस्ट, फॅक्ट, फॅन्टसी, सुपरस्टिशन. तर त्याला म्हणतात सुपरस्टिशन म्हणजेच अंधश्रद्धा. पुढला प्रश्न आहे, कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. मीना आय एम गेटिंग ब्लँक्स इट्स टू कोल्ड हिअर. मदर डोंट वरी डिअर आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. तर इथे येईल चिल्ड टू बोन. मीराला इथे थंडी वाजत आहे आणि आई तिला स्वेटर देत आहे.
पुढला प्रश्न आहे, चूज द वर्ड क्लोजेस्ट इन द मिनिंग ऑफ द वर्ड टू द वर्ड प्रिंटेड इन द कॅपिटल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. द कंपनीज फ्युचर इज कॉन्टेंजंट ऑन द आउटकम ऑफ द ट्रायल. तर बघा, कॉन्टेंजंट ऑन या शब्दाचा अर्थ होतो अवलंबून असणे, डिपेंड असणे, आणि डिपेंडंट या अर्थाचा या शब्दाचा सुद्धा सेम अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे ते याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर. तर याचं इनडायरेक्ट होईल ऑप्शन नंबर बी प्रमाणे, ही सेड दॅट ही हॅड बीन हेल्पिंग द पुअर. पुढला प्रश्न आहे, फाइंड ऑड मॅन आउट. फ्रीडम, विस्डम, पॉवर्टी आणि पुअर मॅन. तर बघा, फ्रीडम, विस्डम आणि पॉवर्टी हे जे आहे हे भाववाचक नाव आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाव नाही, आणि पुअर मॅन हे जे आहे हे कॉमन नाव नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर डी जे आहे याचा करेक्ट आन्सर राहील. फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट प्रोनाउन. वन शुड नॉट बूस्ट ऑफ वन्स मेरिट. ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न आहे, कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्स इन टू सिम्पल सेंटेन्स. ही हॅड मेनी फॉल्ट्स बट ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट. तर याचं सिम्पल सेंटेन्स करायचं आहे, ते कसं होईल, तर ते होईल ऑप्शन नंबर बी प्रमाणे, इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग मेनी फॉल्ट्स ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट. पुढला प्रश्न आहे, शीला वॉज केप्ट वेटिंग बाय हर हजबंड. चेंज द व्हॉइस. बघा, यांनी इथे पॅसिव्ह व्हॉइस दिला आहे आणि त्याचा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर तो कसा होईल, तर तो होईल ऑप्शन नंबर बी प्रमाणे, हर हजबंड केप्ट शीला वेटिंग. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे, चूज द करेक्ट वर्जन ऑफ नो सूनर दॅन. ॲज सून ॲज द डे ऑफ सनलाईट इज ओव्हर द डे ऑफ मूनलाईट बिगन्स. तर याचा नो सूनर दॅन होईल ऑप्शन नंबर सी प्रमाणे, नो सूनर इज द डे ऑफ सनलाईट ओव्हर दॅन द डे ऑफ मूनलाईट बिगन्स. पुढला प्रश्न आहे, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. तर ॲम्ब्युलन्सचं आपल्याला इथे स्पेलिंग विचारलेलं आहे आणि ऑप्शन नंबर एमध्ये ॲम्ब्युलन्सचं यांनी करेक्ट स्पेलिंग दिलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, ही एम्स ब्लँक्स पासिंग दिस टेस्ट. तर हे येईल, ही एम्स ॲट पासिंग दिस टेस्ट. पुढला प्रश्न पाहू, फाइंड आउट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ टाईप ऑफ टेन्स ऑफ अंडरलाईन वर्ड्स. व्हेन अ फार्मर वॉज रिटर्निंग होम फ्रॉम द मार्केट डार्क क्लाउड्स गॅदर्ड द स्काय. तर हे जे वाक्य आहे हे आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचे. ऑप्शन नंबर सी जे आहे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, द वे ही बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. द अंडरलाईन फ्रेज मीन्स. बघा, दोन्ही बाजूला मेणबत्ती जाळणे याला उधळेपणा करणे म्हणतात. त्याला आपण काय म्हणू शकतो, टू बी एक्स्ट्रा वेजंट. ऑप्शन नंबर ए जे आहे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ घाट्स इन महाराष्ट्र फ्रॉम साऊथ टू नॉर्थ इज करेक्ट. बघा, इथून आता जी केचे प्रश्न लागलेले आहे. महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे म्हणते. आणि घाट दिलेले आहे यांनी ते बोरघाट, कुंभाराली घाट, आंबा घाट, फोंडा घाट. तर याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे बरोबर क्रम आहेत. ऑप्शन नंबर बीमध्ये दिलेला आहे, फोंडा घाट, आंबा घाट, कुंभारली घाट आणि बोरघाट. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात. लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट, गॅसियस स्टेट आणि प्लाझ्मा स्टेट. तर विश्वातील बहुतेक पदार्थ हे प्लाझ्मा स्टेटमध्ये असतात. त्यानंतर खालीलपैकी कोणते अपरिवर्तनीय ऊर्जेचे उदाहरण आहे. नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. ऑप्शन आहे सोलर एनर्जी, पेट्रोलियम, वाईन एनर्जी आणि वॉटर पॉवर. तर याचा आन्सर आहे पेट्रोलियम. पुढला प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना सुरू करण्यात आला. सहकारी साखर कारखाना असं त्यांनी विचारलेलं आहे. कोल्हापूर, सांगली, अहमदनगर आणि पुणे. तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला होता. ऑप्शन नंबर सी जे आहे याचं करेक्ट आन्सर राहील. खालीलपैकी कोणत्या वृक्षास महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष संबोधले जाते. तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणून आंब्याच्या झाडाला किंवा मँगो ट्रीला राज्यवृक्ष असे संबोधले जाते. पुढला प्रश्न आहे, 1917 साली साऊथ आफ्रिकेहून परत आल्यावर गांधीजींनी येथून पहिला सत्याग्रहाचा आरंभ केला. चौरी चौरा, दांडी, चंपारण्य आणि बरडोली.
तर भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिला सत्याग्रह हा जो आहे तो चंपारण येथे केला होता. हे भारतीय संविधानाचे रक्षक आहे. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द लोकसभा सेक्रेटरी, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर बघा आपल्याला माहीत आहे भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे ते भारतीय संविधानाचे रक्षक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी बरोबर राहील, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. पुढला प्रश्न पाहूया. नुकतेच खालीलपैकी या राज्याने देशात सर्वप्रथम ब्लू मॉर्मॉन फुलपाखरास राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला आहे. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र. तर बघा महाराष्ट्र हे भारतातील पहिले असे राज्य आहे की ज्यांनी एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता. आणि ते फुलपाखरू कोणते होते तर ते होते ब्लू मॉर्मॉन. त्यानंतर अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील फुलपाखरांना राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे, पण महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते, म्हणजेच ऑप्शन नंबर डी. कार्लटन चॅपमन ज्यांचे नुकतेच निधन झाले ते या खेळाशी संबंधित होते, तर ते होते फुटबॉल या खेळाशी संबंधित. त्यानंतर खालीलपैकी कोणती संस्था भारतात फास्टॅग प्रणाली राबवते? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हायवे डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. तर बघा फास्टॅग ही जी प्रणाली आहे ही इलेक्ट्रॉनिक टोल रिकव्हरी संबंधित प्रणाली आहे, जी की चालवली जाते नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियामार्फत, म्हणजे ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर हे भारतातील खालील राज्यात केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र, न्यू दिल्ली, गुजरात आणि तामिळनाडू. तर ते उभारण्यात आले आहे न्यू दिल्ली येथे. खालीलपैकी या भारतीय वंशाच्या अधिपरिचारिकेस कोविड-19 सेवेकरिता सिंगापूर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्या होत्या काला नारायणसामी, ऑप्शन नंबर ए. टोकियो ऑलिम्पिककरिता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ती केली आहे मोहित चौहान. टोकियो ऑलिम्पिककरिता भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता? तर तो होता मनप्रीत सिंग. खालीलपैकी कोणत्या राज्यातील समुद्रकिनारा हा पॅसिफिकमधील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे ओडिशाचा समुद्रकिनारा, ऑप्शन नंबर सी. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. तर तो कायदा ओळखला जातो इलेजिटिमेट म्हणून, ऑप्शन नंबर सी. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005च्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. ट्रान्सपरंट, इफिशियंट, फ्रीडम टू एक्सप्रेशन आणि टाईमली. तर बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा लोकांना शासकीय सेवेची हमी देणारा कायदा आहे. आणि ट्रान्सपरंट, इफिशियंट आणि टाईमली या टर्म ज्या या कायद्याशी संबंधित आहे. फ्रीडम टू एक्सप्रेशन याचा इथे काही संबंध येत नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर सी जे आहे ते याचं इथे करेक्ट आन्सर राहील. 1 कॅलरीज इक्वल टू 4.184 जूल्स, ऑप्शन नंबर बी. पुढला प्रश्न आहे. ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा भारतीय, तर तो आहे नीरज चोप्रा. दूरचित्रवाणी संघाच्या रिमोट कंट्रोलमध्ये चा वापर केला जातो. लाईट वेव्स, साऊंड वेव्स, मायक्रोवेव्स आणि रेडिओ वेव्स. तर रिमोट कंट्रोलमध्ये लाईट्स वेव्हचा वापर केला जातो. मूलनिवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा आहे हिंदी, इंग्लिश, मॅन्डरिन आणि स्पॅनिश. तर बघा सर्वात जास्त बोलली जाणारी स्थानिक भाषा आहे स्पॅनिश. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो केला जातो 17 सप्टेंबरला, ऑप्शन नंबर सी. EMV स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ऑप्शन नंबर सी. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते आहे संजय बारू. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे जे पुस्तक आहे हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित आहे. आणि याच नावाचा एक चित्रपटसुद्धा मागे आला होता, ज्यामध्ये की अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या व्याघ्रगणनेची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे, जी जगातील सर्वात मोठी कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण मोहीम आहे? इंडोनेशिया, इंडिया, रशिया आणि मलेशिया.
तर बघा, भारतानेच मागे जी व्याघ्र जनगणना केली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी ड्रोन कॅमेरा आणि सॅटेलाईटचा वापर केला होता. त्यामुळे कदाचित याचा आन्सर भारत हेच असावं. ऑप्शन नंबर बी. पुढला प्रश्न आहे, हृदयरोग तज्ज्ञाचा संबंध हृदयासोबत आहे, तर त्वचारोग तज्ज्ञाचा संबंध कशासोबत राहील? त्वचेसोबत, ज्याला की आपण म्हणू शकतो स्किन. ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न आहे, वनस्पतीशास्त्राचा संबंध वनस्पतीसोबत आहे, तर भूकंपशास्त्राचा संबंध भूकंपासोबत राहील, म्हणजेच अर्थक्विक. ऑप्शन नंबर सी. गडात न बसणारा शब्द कोणता? डायमंड, गोल्ड, कोल आणि ग्राफाईट. तर बघा, डायमंड, कोल आणि ग्राफाईट हे कोळशाचे समस्थानिक आहे आणि गोल्ड जे आहे हा धातू आहे. मॅथ रिजनिंगचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठी, इंग्लिश आणि जीकेचे प्रश्न बघितलेले आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये जे काही आपण उत्तरे बघितलेली आहे ही सर्व अपेक्षित उत्तरे आहे. ही आरोग्य विभागाची आन्सर की नाही. त्यामुळे असं होऊ शकतं की आरोग्य विभागाची आन्सर की आल्यानंतर 2-4 प्रश्नांची उत्तरे त्यांनी काहीतरी वेगळी दिलेली असतील. पण असं जरी असलं तरी बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिलेली आहे आणि ती आयोगाची आन्सर की आल्यानंतरसुद्धा चेंज होणारी नाहीत. फक्त विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोर काढण्यासाठी मदत व्हावी एवढ्याच एका प्रामाणिक उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे आमचे जे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.